होय मॅडम, एखादी बाई एखाद्या तगड्या पुरुषाला असं खरंच मारू शकते? हो, एखाद्या बाईच्या मनात आलं तर ती काय पण करू शकते. तुम्ही बाईला असं कमी समजू नका. अड्डी झाली कधी? सर राहुल घेऊन येतात. ठीक आहे, आता मिरवणूक काढायची आहे. सर गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. मागून घ्या ताबडतोब. सर ही सीसीटीव्हीची हार्ड डिस्क. जोडून गेला. ठीक. मला बघायचंय. फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा. लगेच निघालात? चला तर निघालाच आहात तर पाहून घ्या. चालणार आहे हा शो. या. जोडली का? सर थोडा वेळ थांबायला लागेल कारण डाटा जास्त असल्यामुळे अपलोड व्हायला वेळ लागतो. जामकर साहेब, तुफान पत्रकार आलाय, येऊ का? नाही, जामकर साहेब गंमत करताय ना? अजिबात नाही. साहेब म्हणजे मला थोडी माहिती पाहिजे होती. अहो त्या युगंधर वकीलची हत्या झाली ना, म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला काही कळलं का? म्हणजे तुमचा तपास कुठवर आलाय काय जरा सांगितलं असतं बरं झालं असतं साहेब. ही हार्ड डिस्क कसली आहे साहेब, काय बघताय? हे माझ्या न झालेल्या लग्नाची हार्ड डिस्क आहे. त्यात मी स्वतःला नवरदेव म्हणून शोधतोय. कुठे नवरदेव कुठे नवरदेव अशी माझी अवस्था आहे सध्याला. साहेब गरीबाची गंमत करू नका अजिबात साहेब. नाही. मला वाटतं तेव्हा माझं लग्न झालेलं असतं. मला वाटतं तेव्हा माझं लग्न झालेलं नसतं. आता झालेलं नाहीये, त्यामुळे स्वतःला शोधतोय. नाही म्हणजे साहेब तुम्हाला माझी जेवढी गंमत करायची करा, पण साहेब थोडं काहीतरी अपडेट द्या. अहो साहेब गोपाळ जेव्हा जेलमध्ये होता ना तेव्हा एवढा चॅनल बूम झालता माझा, पण गोपाळ जसा बाहेर आला ना साहेब माझा चॅनल ठप्प झाला. म्हणजे मित्र आहे माझा, तो बाहेर आला ते चांगलंच झालं, पण माझा चॅनल व्हायरल व्हायला काहीतरी माहिती द्या साहेब, काहीतरी अपडेट द्या साहेब, प्लीज साहेब प्लीज. एक ब्रेकिंग न्यूज देऊ. हो साहेब. जो वकील आहे ना, त्याच्या फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना फार महत्वाचा पुरावा सापडला. कसला पुरावा साहेब? आम्हाला सापडला की देऊ तुम्हाला. चालतंय साहेब, मग मी नंतर येतो. हा थँक्यू साहेब. आता बघा कशी ताकद लावतो मी. थँक्यू, परत येतो साहेब नंतर. साहेब डाटा लोड झाला. हा, साहेब मधल्या तारखेचे फुटेज गायब आहेत. बहुतेक त्यानं डिलीट केलेले दिसतात. पुढे घे पुढे घे. साहेब हे बघा. त्या गोपाळ नावाच्या टेलरच्या बायकोला घेऊन या. येस सर. एकदा का लाली देशमुखला इंटरोगेट केलं की नशीब सकाळी सकाळी हिचा चेहरा नाही बघावा लागत. हिचं जाम प्रेम आहे ना त्या गोपाळवर. प्रेम मिळवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते, कोणाचा जीवही घेऊ शकते. या संधीचा फायदा नाही करून घेतला तर तो देवी सिंग कसला. देवी सिंग आता हिला इतकी हाडतूड करायची की तिचं प्रेम मिळवण्यासाठी तिने जे पैसे लपवले ती स्वतःहून आणून देईल. चांगली आयडिया आहे. झाली का झोप? लय दिवसांनी शांत झोप मिळाली असेल ना तुम्हाला? काय झालं, बोलत का नाही तुम्ही? अजून रागावलायत का? मी तुमच्यासाठी चहा करून आणलाय, द्या, बरं वाटेल. द्या इकडे, मी करते. हा ना, हो घ्या, चहा घ्या.
मागच्या वेळी मराठी भाषेत सांगितलं होतं, मी तुझं कोण नाही, तू माझी कोण नाही. काय झालं? दुसरं काय होणार आहे? झाली असतील भांडणं नवरा बायकोची. ही बाया माझ्या लेकाच्या मागे हात धुवून का लागली आहे ना, कोणाच ठाऊक. थांबा, मी बघूनच येते काय झालं. ए, तू कुठे निघाली? अहो मी जाऊन बघते तरी काय झालंय ते. काय गरज नाही त्याची. नवरा बायकोचं भांडण नाही, त्यांचं ते बघून घेते याल. आपण मध्ये पडायचं नसतं. हा, अरे जेव्हा गरज पडेल तेव्हा तरी तू कधी मध्ये पडलायस का? आणि आता तर डोक्यावरच पडलायस. आणि तुझ्याच्याने कवा काय झालंय का? ए म्हातारे, माझं डोकं नको खाऊ, शांत बस. मी आज जाऊन बघते, त्यांची भांडणं तरी सोडवते. काय फुलत आहे हा? नाही म्हणजे तुला वाद नाही पण गुण लागला म्हणायचा हा? बाई तू पण त्या सुनेसारखी लाली सारखीच करती का ग? तिच्यासारखीच वागायला बघती ती बाई. आता नवरा एवढा नको म्हणतोय, नको जाऊ नको जाऊ, नवरा बायकोचं भांडण आहे, आपलं काय काम आहे, तरी हाईच तुझं पुढं पुढं. तसं नाही अगं, रागाच्या भरात परत काय झालं तर काय करायचं. मी आलेच. ए, तुला प्रेमाने सांगितलेलं कळत नाही का? हा? जा तुझी कामं कर, जा जा. फुलत आहे पोव्या आणते ना. होय हा. आणते. सुद्या सांग ना जामकर साहेबांना, हा असं किती दिवस घरी बसणार आहे? घ्या ना म्हणा ड्युटीवर परत. ते काय सस्पेंड फिस्पेंड केले ते काढून टाका आता. ही प्रेमाची नाटकं बंद करायची. तुझ्याशी लग्न केलं ती चूक झाली आहे माझी. त्याच्यामुळे इथनं पुढं माझ्यापासून लांब राहायचं. हे शेवटचं सांगतो आता मी. कळलं? बाई थांबली वाटतं भांडणं. ऐक गोपाळ, हे बघ, उगाच तू त्रास करून घेऊ नकस. आधीच काही कमी भोगलेस का रे तू? छान ते जरा डोकं. आणते, बस. आता पोटगी द्यायची ऐपत नाही तर सहन करण्याची तरी ऐपत ठेवा. आपल्याकडे दुसरा पर्याय कुठे आहे मग?